नमस्कार, माझे नाव लेखनी लखन साठे, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला काही 4 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, पण राज्यघटना लिहिण्याची क्षमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच रक्तात होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच रक्तात होती. मित्रांनो, एक काळ असा होता ज्या व्यक्तीला भारतात पुस्तक वाचायला दिले जात नव्हते, त्याच व्यक्तीने असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर भारताचा राज्यकारभार चालतो. ते म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे मनोभावे प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर म्हणजे भारतातील इतिहासातील एक सोनेरी दिवस. कारण त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत लिहिलेली राज्यघटना, ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला स्वाधीन केली. आज प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. ते फक्त धार्मिक ग्रंथामुळे नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे. शेवटी एवढीच बोलून जाते की भारतीय संविधान आपल्या देशाचे हृदय आहे आणि आपण प्रत्येक जण त्या हृदयाचे ठोके आहोत. म्हणून संविधान जपले पाहिजे. एवढे बोलून माझ्या भाषण संपत्ती. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.